नमस्कार. आज आपण लेंगरे गावामध्ये लेंगरे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आरती संपतराव मोरे आणि लेंगरे पंचायत समिती गणाचे उमेदवार स्वाती संतोष कदम यांच्याबाबत लेंगरे गणामध्ये ग्राउंड झिरो रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आलो असता आपण भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयास भेट दिलेली आहे. तर जाणून घेऊया भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी असणारे त्यांचे नेते मंडळ आहे त्यांच्याकडून त्याच्या उमेदवाराचा रिस्पॉन्स. नमस्कार, मी प्रशांत सावंत, माजी सरपंच लेंगरे. आमच्या जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद साठी आमच्या ताई आरती संपतराव मोरे, त्याचबरोबर पंचायत समिती गणातून सौभाग्यवती स्वाती संतोष कदम यांची भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. आणि माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या आशीर्वादाने, त्याचबरोबर देवेंद्रजी भाऊ फडणवीस यांच्या आशीर्वादाने आम्हाला पूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. आणि आमच्या आरतीताईंचं आणि स्वातीवहिनींचं जे लोकांसाठी काम करण्याची जी त्यांची इच्छा आहे आणि लोकांची जी ह्या 2 दिवसात आम्ही बघतोय, भाजपच्या ज्या सर्व योजना आहेत त्या आम्ही सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालेलो आहे. आणि त्या योजनांमुळे 100% आम्हाला जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण या दोन्ही प्रभागातून आम्हाला चांगला मताधिक्य मिळून आमच्या दोन्ही उमेदवार विजय होतील असा एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला विश्वास वाटतो. धन्यवाद. आताच आपण आपल्याला गेले 6-7 दिवस झालं प्रचाराचे आपण संपूर्णपणे या जिल्हा परिषद गटामध्ये पूर्णपणे प्रचार ताकदीने केलेला आहे आणि त्यामध्ये आपण म्हणता की आपल्याला पूर्णपणे रिस्पॉन्स आहे. तर आपले उमेदवार आणि प्रतिस्पर्धी उमेदवार यांची थोडीशी तुलना जर केली तर मतदारसंघामध्ये अशी चर्चा आहे की तुलनात्मक प्रतिस्पर्धी उमेदवार हे माजी सभापती होते, त्यांना प्रशासकीय अनुभव होता, सगळ्या कामांचा अनुभव आहे आणि सामाजिक कार्यामध्ये ते गेले 10 वर्ष सातत्याने अग्रेसर आहेत. आणि त्या उमेदवाराच्या तुलनेत आपला उमेदवार हा नौका आहे अशी मतदारसंघामध्ये बाहेर मतदारांमध्ये चर्चा आहे. याबद्दल काय सांगाल आपण? खरं तर आता मतदारामध्ये संघामध्ये चर्चा म्हणण्यापेक्षा विरोधक काय चर्चा करतायत या गोष्टीकडे आम्ही फार लक्ष देत नाही. आणि ज्या विरोधी उमेदवार आहेत त्याबद्दल आता महिलांबद्दल काय फार हे बोलू नये, पण खरंच त्या माजी सभापती होत्या पंचायत समितीच्या, पण त्या सभापती असून सुद्धा त्यांनी लेंगरे किंवा लेंगरे परिसरात पंचायत समिती गणात एखादं ठोस काम त्यांना जे दाखवता येईल हे मी माझ्या कार्यकर्तीत केलंय असं ते दाखवू शकणार नाहीत. आणि आमच्या उमेदवाराबद्दल म्हणाल तर आमचा उमेदवार मागच्या वेळेला जिल्हा परिषदला त्यांना अपयश आलं तरीही त्यांच्या घरचे, त्यांचे संपूर्ण कुटुंब हे समाजसेवेसाठी बांधील आहे. आणि कुठल्याही लेंगरे परिसरातील कोणीही व्यक्ती एखादा त्याची काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्यात त्या सक्षम आहेत आणि त्या नेहमीच त्यांचं कुटुंब त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेत असते. आम्ही आता विरोधी पक्षाचं विरोधी उमेदवारावर फार टिप्पणी आम्हाला करायची नाही आहे, पण त्यांनी एक वेळ आता सत्ता त्यांनी उपभोगली आहे, पण त्यांनी असं काही ठोस काय ते काम करू शकले नाहीत. उलट त्यांच्याच पक्षात त्यांना उमेदवारी दिल्याबद्दल, पुन्हा त्यांनी संधी दिल्याबद्दल फार खरं तर नाराजी आहे. आणि त्या नाराजीचा 100% फायदा आमच्या पक्षाला होईल असा मला विश्वास वाटतोय. प्रतिक्रिया दिली त्यामध्ये प्रकाशाने असं जाणवते की आपल्या या जिल्हा परिषद गटामध्ये, बाळवणी गटामध्ये ज्या वेळेला लेंगरे जिल्हा परिषद गटामध्ये जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ते यापूर्वी सभापती म्हणून त्यांनी 5 वर्ष कामकाज केलेलं आहे. आणि त्यामध्ये आपल्या पंचायत समिती लेंगरे पंचायत समिती गणामध्ये जे काही कामं, विकासाची कामे अपूर्ण राहिली आहेत त्याचा बॅकलॉग आपण निश्चितच आपले उमेदवार, आता आपण भारतीय जनता पार्टीची सत्ता केंद्रात आहे, राज्यात आहे, तशीच जिल्हा परिषदमध्ये आल्यानंतर आपण त्या विकासाचा बॅकलॉग भरून काढणार आहात. तर प्रकाशाने काय जाणवतंय, आपण ठोसपणे काय सांगाल की कोणकोणती कामे त्यांच्या कालावधीमध्ये जे पूर्ण होणं अपेक्षित होते पण ते अपूर्ण राहिलेत आणि
तुम्ही आता त्यानंतर विकासाची ती पूर्ण कामे करचाल. साहेब कसं आहे, ज्या पंचायत समितीच्या माध्यमातून जी होणारी कामं किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून होणारी कामं त्याचा पूर्ण पाठपुरावा करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना, समजा काही गोठा अनुदान आहे किंवा विहिरीसाठी अनुदान आहे किंवा काय ज्या काही शासकीय योजना येत आहेत त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा पक्षाचा आणि आमचा कार्यकर्ते म्हणून किंवा आमचे आता उमेदवार आहेत ते विजयी झाल्यानंतर 100% आम्ही तो प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर आता आमचे नेते माननीय देवाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली सांगलीतून आता आमचे नेते वैभवदादा पाटील आता जिल्हा नियोजन समितीवर आहेत, त्यांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा असतील. आता सत्ताच आमची वर राज्यामध्ये केंद्रामध्ये भाजपची असल्यामुळे आम्हाला निधीसाठी फार अगदी पहिल्यासारखं वणवण करावी लागणार नाही आणि त्यांचा जो निधी येईल त्याचा योग्य वापर आणि महत्त्वाचं म्हणजे चांगले कॉन्ट्रॅक्टर, म्हणजे आता जे विरोधी पक्षाचे जे आता बॅच लावून जे फिरतायत कॉन्ट्रॅक्टर आणि कमिशन देणं आणि निकृष्ट कामं करणं, या सगळ्या गोष्टीला लगाम घालण्याचं काम आमच्याकडून होईल एवढी मला विश्वास वाटतोय. या जिल्हा परिषद लेंगरे जिल्हा परिषद गटामध्ये लेंगरे हे यामध्ये मोठं गाव आहे आणि या गावाच्या मतदारांचा कौल हा आपल्या विजयामध्ये महत्वाची आणि निर्णायक भूमिका बजावणार आहे. तर या गावामधील दोन्ही उमेदवार जिल्हा परिषद गटा दोन्ही उमेदवार याच गावातील आहेत. तर यामध्ये आपणास काय जाणवतंय, यामध्ये या गावातील मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जास्त राहील? 100% यावेळेला गावातील मतदारांचा कौल हा भाजपबरोबर राहील असा मला पूर्ण विश्वास वाटतोय. का तर अँटी इन्कम्बन्सी जे म्हणतात की त्या उमेदवाराबद्दल आता सध्या वातावरण असं आहे की डबल उमेदवारी दिल्यामुळे नाराजी आहे, 100% आहे. आणि त्यांचं जे कामाचं गेल्या 5 वर्षाचं प्रगती पुस्तक आहे ते साहेब मी तर म्हणेन कोरंच आहे आणि ते कोरं प्रगती पुस्तक 100% आमच्या फायद्याचं आहे असं मी म्हणेन. आपल्या या उमेदवाराच्या माध्यमातून निवडणूक झाल्यानंतर निवडून आल्यानंतर आपण या आपल्या जिल्हा परिषद गटातील ज्या सुशिक्षित बेरोजगार महिला आणि तरुण युवक आहेत यांच्यासाठी रोजगार निर्मितीसाठी कोणत्या उपाययोजना करणार आहात? साहेब तुमचा प्रश्न असा आहे की कोतीच्या बाहेरचा प्रश्न तुम्ही विचारताय. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्याला रोजगार निर्मिती करणं आणि लोकांना रोजगार देणं हे काय त्याच्या आवाक्यातलं काम नाही. खरं तर काय आम्ही काय लोकांना चांद तारे तोडून आणून देऊ असं खोटी आश्वासनं देणार नाही पहिली गोष्ट. परंतु आमचे नेते माननीय वैभवदादा असतील, सदाशिवभाऊ पाटील असतील यांच्या माध्यमातून किंवा आमचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून ज्या काही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील त्या 100% आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करू. या अपरोक्ष साहेब शासकीय विकास कामं जी येतात, शासकीय फंड्स येत आहेत ते तर रुटीन प्रमाणे खर्च होत राहतोय, ते कामं होत राहत आहेत. या व्यतिरिक्त आमचे उमेदवार जे आज आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत आणि त्यांची भावना जी आहे तुम्ही साहेब बघा, त्यांचं सार्वजनिक जीवनात वावरत असताना जे काही सार्वजनिक कामं आहेत, अडीअडचणी आहेत, लोकांच्या ते काय म्हणतात डाऊन टू अर्थ असे वागणारे आमचे उमेदवार आहेत आणि लोकांच्या अडीअडचणी ज्या शासकीय स्तरापर्यंत न जाता इथल्या इथे सोडवण्याचा जो प्रयत्न असतोय ते आमचे उमेदवार 100% करतील एवढा मला विश्वास आहे. शेवटचाच प्रश्न आहे, या निवडणुकीनंतर आपले पंचायत समिती गणाचे उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे दोन्ही उमेदवार निवडणुकीनंतर या इथल्या असणाऱ्या जनतेसाठी मतदारसंघातील तुमच्या किती वेळ